नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, या लेक्चर मध्ये प्रॅक्टिस सेट 2.5 मधला क्वेश्चन 6 बघूया. चला, क्वेश्चन 6 काय आहे? अल्फा बीटा आर रूट्स ऑफ y स्क्वेअर मायनस 2y मायनस 7 इक्वल टू 0 आणि आपल्याला फाइंड करायचे अल्फा स्क्वेअर प्लस बीटा स्क्वेअर आणि अल्फा क्यूब प्लस बीटा क्यूब. ओके, काही नाही, हे दोन फॉर्म्युले आहे ते इम्पॉर्टंट आहे, त्याच बेसिसवर हा क्वेश्चन 6 सगळा आहे. चला बघू, आपल्याकडे इक्वेशन काय आहे. सगळ्यात पहिले थोडा वेळ काय करा, अल्फा प्लस बीटाचा स्क्वेअर याला थोडं बाजूला ठेवा आणि आपल्याकडे इक्वेशन आहे आपल्याला y स्क्वेअर मायनस 2y मायनस 7 इक्वल टू 0. याला कंपेअर करू. कंपेअरिंग विथ लिहा. चला, कंपेअरिंग विथ ay स्क्वेअर मायनस 2y ay स्क्वेअर ax स्क्वेअर प्लस by स्क्वेअर प्लस c इक्वल टू 0 ह्या जनरल फॉर्म सोबत याला कंपेअर करू आणि यावरून आपल्याला abcd भेटणार. abc. ओके, कंपेअरिंग विथ ay स्क्वेअर. आता a किती घातला आपला, इथं a भेटला आपल्याला 1, b भेटला किती, डायरेक्ट मी एक स्टेप गाळली आहे, टेन्शन नका घेऊ, मायनस 2, c भेटला आपल्याला मायनस 7. सी किती भेटला आपल्याला मायनस 7. बघून घ्या, साइन वगैरे बरोबर आहे ना. a1 b मायनस 2 c मायनस 7. याच्यावरून अल्फा प्लस बीटा आपण काढूया. अल्फा प्लस बीटा काय आहे आपला, मायनस बी बाय ए हा फॉर्म्युला आहे. ओके, मग बी किती आहे, बी मायनस 2. ओके, आणि हा फॉर्म्युला मधला मायनस आलं. ए किती आहे 1. सो हा मायनस मायनस झाला प्लस, हे आला आपलं 2. अल्फा प्लस बीटा आला आपला 2. अल्फा इंटू बीटा सी अपॉन ए. सी किती आहे मायनस 7, ए किती आहे 1, सो मायनस 7. अल्फा इंटू बीटा. आता मला सांगा आपल्याकडे काय काढायचंय आपल्याला, अल्फा स्क्वेअर प्लस बीटा स्क्वेअर. सो वी हॅव, आपल्याला काढायचं आहे अल्फा स्क्वेअर प्लस बीटा स्क्वेअर. याला आपण कसं लिहू शकतो हे एक मिनिट असं ठेवा. मग अल्फा स्क्वेअर प्लस बीटा स्क्वेअरचा फॉर्म्युला काय आहे, अल्फा प्लस बीटाचा होल स्क्वेअर मायनस 2 अल्फा बीटा. हे काही नाही, फक्त वेगळ्या ह्याच्यात लिहिलंय, जसं ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर असतं, ए क्यूब प्लस बी क्यूब, आणि यालाच रिप्लेस करून अल्फा बीटा घेतलेले आहे. चेंज, बाकी फॉर्म्युला तोच आहे. ओके, चला मग आपण घेऊ इथं वी हॅव इथं काढू अल्फा स्क्वेअर प्लस बीटाचा स्क्वेअर. मग इथं बघा, अल्फा स्क्वेअर प्लस बीटा स्क्वेअर काय येतं फॉर्म्युला, सांगा मला, सांगा फॉर्म्युला काय आहे, अल्फा प्लस बीटाचा स्क्वेअर मायनस 2 अल्फा बीटा. ओके, हा फॉर्म्युला आपला झालेला आहे, ऑलरेडी फॉर्म्युला दिलेला आहे. मग अल्फा प्लस बीटा काय आहे, 2 त्याचा स्क्वेअर मायनस 2 अल्फा, हा 2 इथं काय असतं इंटू, मग तसं, आणि अल्फा इंटू बीटा काय आहे आपला मायनस 7. 2 चा स्क्वेअर 4, हा मायनस झाला प्लस, 7 2 14, 14 4 18. अल्फा स्क्वेअर प्लस बीटा स्क्वेअर आला आपला 18. सिंपल आहे. आता अल्फा क्यूब प्लस बीटा क्यूब घ्या डायरेक्ट इथं. मग इथं आता अल्फा क्यूब प्लस बीटा क्यूब काय असणार हे बघा, अल्फा प्लस बीटाचा काय आहे क्यूब मायनस 3 अल्फा बीटा ब्रॅकेट मध्ये अल्फा प्लस बीटा. हा आहे फॉर्म्युला अल्फा क्यूब प्लस बीटा क्यूब. हे दोन फॉर्म्युले लक्षात ठेवा, सगळं तुमचं सॉल्व्ह होऊन जाईल. मग अल्फा प्लस बीटा किती आलेला आहे 2, इकडेच काढलेले आपण दोन्ही इक्वेशन साठी. 2 चा क्यूब, ओके, मायनस 3 अल्फा इंटू बीटा मायनस 7.
इथं काय आहे इंटू एक आणि अल्फा प्लस बीटा 2. ओके, इथं काय आहे इंटू 2 चा क्यूब. काय आहे 2 चा क्यूब 2 इंटू 2 इंटू 2 पे 2 4 4 दुने 8 2 चा क्यूब 8 मायनस हे बघा हा मायनस प्लस झाला 7 त्रिक 21 21 दुने किती 42 42 आणि 8 किती 50 अल्फा क्यूब प्लस बीटा क्यूब आला आपला 50. ओके, आलं लक्षात. यामध्ये हा एक आणि हा एक असे दोन फॉर्म्युले महत्वाचे आहेत, त्यावरच हे सगळं डिपेंड आहे. ओके, चला अशाच व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया नेक्स्ट व्हिडिओ मध्ये, तोपर्यंत धन्यवाद.